नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज. नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज. हे हॉस्पिटल म्हणजे केवळ उपचार केंद्र नाही, तर रोजगार निर्मितीचं एक मोठं दालन आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अटेंडंट, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी अशा शेकडो थेट नोकऱ्या उपलब्ध होतील. यासोबतच कॅन्टीन, मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका सेवा, देखभाल दुरुस्ती, स्वच्छता, वाहतूक, आयटी व प्रशासन अशा अनेक अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होतील. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे स्थानिक तरुण तरुणींना वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण आणि करिअरची दारं आपल्या परिसरातच खुली होतील. बाहेरगावी जाण्याची गरज कमी होईल. या प्रकल्पामुळे परिसराची आर्थिक घडी मजबूत होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि नवी मुंबईत स्थिर दीर्घकालीन रोजगार निर्माण होतील. म्हणजे हे हॉस्पिटल फक्त जीव वाचवणार नाही, तर भविष्य घडवणार आहे. सगळ्यांनी सांगितलंय की जागा बदलावा. माझी महापौर, उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा शोधून द्यावी. निश्चित स्वरूपामध्ये आपण जागा बदलू. त्या ग्राउंड वरती काही माझं अडलेलं नाही की तिथेच झालं पाहिजे. 8.5 एकर जागा कधी शिडको ग्राउंड साठी देणार नाही आणि आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती घेतली आणि त्यांना खेळाचं मैदान मी करून देणार बेलापूरमध्ये. ही माझं स्वतःच आश्वासन आहे की तुम्हाला पहिला खेळाचं मैदान करून देणार. आहे ना ती आपल्याला बेलापूरमध्ये पहिलं कुस्तीचं मैदान होतं, ती मोठी जागा आहे. शिडकोची मागणी केलेली आहे, तिथे आम्ही खेळाचं मैदान निर्माण करणार आणि खेळाडू निर्माण झालेच पाहिजे, तब्येत चांगली राहिलीच पाहिजे. मीच तर त्यांना खेळायला मैदान दिलं होतं, पण हळूहळू त्यांनी एवढा 7-8 एकरची जागा त्यांनी ताब्यात घेतली, मलाही माहिती नव्हतं आणि ते कमर्शियल वापर करत होते त्याचा. वेगवेगळ्या कंपन्या याच्यात त्यांना 8 दिवस 15 दिवसाचं प्रशिक्षणाचे पैसे देत होते आणि त्याच्या तक्रारी मला तिथले ग्रामस्थ जे माझ्याकडे आले होते ग्राउंड मागायला, त्यांनीच तक्रारी केल्या त्या. पण मी काय त्याच्यासाठी तो प्लॉट नाही काढलेला आहे. जागा तेवढी मोठी कुठेच उपलब्ध नाही. 8-10 एकर शिवाय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होऊ शकत नाही, म्हणून त्या जागेला आम्ही महत्व दिलं. 14 गावामध्ये आरोग्य केंद्र होतं पूर्वी, ते होईल. 14 गावामध्ये आरोग्य केंद्र होईल, त्यासाठी काही नव्या मुंबईला आम्ही वेचीला धरणार नाही. विरोधकांनी याच्या त्याच्या खासदार बदलून ठेवण्यापेक्षा, इथून तिथून लोक आणण्यापेक्षा, काल ते बोलले आम्ही मंदाताईंना भेटू, समजवू, हे ते पहिलाच आले असते काही मार्ग तरी निघाला असता. तर सर्व पेपर होत झाले. पालिकेने त्या जागेचे पैसे भरले आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावरती डीपी प्लॅन मध्ये हॉस्पिटल प्लॉटचं रिझर्वेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पहिले आले असते. आणि अजूनही माझं त्यांना आव्हान आहे की बेलापूर मध्ये त्यांनी तेवढी जागा मला बाजूला द्यावी, आपण त्यांना ते मैदान सोडून देऊ. माझं काय त्यांच्याशी दुश्मनी थोडे खेळाडूंची. मीच तर दिलं होतं माझंच लेटर पॅड. तेव्हा का ना कुठल्या नेत्याकडे गेले लेटर पॅड आणायला, का ना कुठल्या नेत्याने मदत केली. आता ते नेते याच्या त्याच्या खांद्यात बंदूक ठेवून मला गोळ्या मारतात. मी तर एक महिला, काम करणारी महिला आहे, रात्रंदिवस, आणि ती करत राहणार आहे. श्रेय भेटायचं नाही भेटायचं लोकांना कळून चुकलं. उलट त्यांनी जेवढ्या अडचणी आणल्या, मी जेवढ्या परवानगी आणल्या तेवढ्या वेळात ते कोर्टात गेलंय. तेवढ्या अडचणीवर मी मात केलेली आहे. आज जनता काय लिहिते, मला काय टोल करते बघा. हॉस्पिटल किती गरजेचं आहे, जा माझ्या वेबसाईटवर बघा काय काय लोक बोलतात. आई तुम्ही आगे बढाओ, हमारे साथ में हॉस्पिटल लढायला आम्ही उतरू. आज तरुणांना पाहिजे ती गरज आहे, त्यांच्या त्याला काम देणार आहे. लाखो लोकांना, हजारो लोकांना रोजगार प्राप्त होईल. ते काय माझ्या घरच्या नाही येणार आहे. एक परिसर सुंदर होईल. ते पहिल्यापासून विरोध करत होते आणि त्यांना माहिती की आपली लोक बसली का त्याला विरोध करू आणि आपण मानू. पण माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं स्वतःच स्वप्न आहे
हे हॉस्पिटल झालंच पाहिजे आणि झालं तर ते हॉस्पिटल त्यांच्याचमुळे होणार. बघू ना त्यांना कोण किती विरोध करतोय ते. नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज